तिसरा मुद्दा, भारतीय दृष्टिकोनातून स्त्री शक्ती. भारतीय स्त्रियांना बरोबरीचे स्थान देणे खूप महत्त्वाचे आहे. स्त्री पुरुष बरोबरी असण्यापेक्षा स्त्री पुरुष एकमेकांना पूरक असायला हवेत. सृष्टीच्या पालनाचे जे काम जे स्त्रीशिवाय कोणीच करू शकत नाही. 50 वर्षापूर्वींचा काळाचा जर आपण विचार केला तर तेव्हा प्राप्त धन हे घराच्या लक्ष्मीच्या हातात दिले जायचे. तिजोरीच्या किल्ल्या गृहिणीकडे असायच्या. कमवलेले धन कसे आणि कुठे खर्च करायचे हे ती स्त्री ठरवत असे. एखादे काम पुरुष करू शकत नाहीत म्हणजे महिला सुद्धा ते काम करू शकत नाही असे कधीच झालेले नाही. रणांगणावर भर युद्धात राजा दशरथ बेशुद्ध पडला, पण कैकेयी शुद्धीवर होती. तिने रथ आपल्या हातात घेतला आणि पुढील युद्धात यश मिळवले. जी जी कामे पुरुष करू शकतात ती सर्व कामे महिला सुद्धा करू शकतात, पण जी अनेक कामे महिला करू शकतात ती सगळी कामे पुरुषांना करणे शक्य नाही. समाजाला जर उभे करायचे असेल तर महिलांचा सहभाग हा अपरिहार्य आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबरीने सहभाग असावा. प्रशासनीय कामांमध्ये महिलांची संख्या ही वाढली पाहिजे. एका मुलाखतीमध्ये स्वामी विवेकानंदांना पत्रकारांनी भारतीय महिलांविषयी बरेच प्रश्न विचारले आणि शेवटी पत्रकारांनी विचारले की तुमचा भारतातील महिलांसाठी काय संदेश आहे. विवेकानंदांनी क्षणार्धात उत्तर दिले, संदेश? मी काय संदेश देणार? भारतातील मातृशक्तीला संदेश देण्याची माझी योग्यता नाही आणि तुम्हीही असे करू नका. त्यांनी काय करायला पाहिजे हे त्यांना चांगले ठाऊक आहे आणि ते कसे करायचे हेही त्यांना समजते. त्यांना जर काही करायचे असेल तर ते त्यांना करू द्या. काही तुम्हाला द्यायचेच असेल तर त्यांना शिक्षण द्या. कुठे सशक्त करायचे असेल तर स्त्रियांना सशक्त करा. त्यांचा रस्ता अडवू नका, एवढे तुम्ही करा. बाकी संदेश वगैरे देण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारे स्त्री शक्ती जर आपल्याबरोबर उभी राहिली तर नक्कीच भारत हा लवकरच प्रगतशील देश बनेल. आपण सर्वांनी आपली राष्ट्रीयता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुस्तक नक्की वाचावे.